नमस्कार. विस्तार सूत्रांच्या या खास मास्टर क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जरा हटके म्हणजे पाठ्यपुस्तकातले थोडे अवघड वाटणारे प्रश्न सोडवणार आहोत. एकदा का हे प्रश्न जमले की मग बघा परीक्षेतील कुठलंही गणित एकदम सोपं वाटेल. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी घणांची वजाबाकी करून गणित सोपं कसं करायचं ते बघू. मग त्रिपदींमध्ये जर ऋण चिन्ह आली तर त्यांचा विस्तार कसा करायचा हे शिकू. त्यानंतर अपूर्णांकांची गंमत पाहू. आणि हो, मोठ्या संख्यांचे घन सूत्राने कसे काढायचे तेही बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी आहेत काही खास प्रो टिप्स ज्या परीक्षेत नक्कीच कामी येतील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या समस्येने, घनांची वजाबाकी. असे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात आणि पहिल्यांदा बघताना थोडे अवघड वाटू शकतात, पण योग्य पद्धत वापरली की हे खूपच सोपे आहेत. ओके, तर हा प्रश्न आहे आपल्यासमोर. आता याला सोडवण्याची आपली रणनीती काय असेल? एकदम सरळ आहे. आपण आधी दोन्ही कंसांचा विस्तार वेगवेगळा करणार आणि मग नंतर त्यांची वजाबाकी करणार. चला बघूया हे कसं करायचं. तर आपला प्लॅन 3 सोप्या टप्प्यांमध्ये आहे. पहिला आणि दुसरा टप्पा तसा सोपा आहे, फक्त विस्तार करायचा आहे. पण खरा खेळ आहे तिसऱ्या टप्प्यात, जिथे आपल्याला वजाबाकी करायची आहे, आणि ती सुद्धा खूप काळजीपूर्वक. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. दोन्ही विस्तार जवळजवळ सारखेच दिसतात नाही का? फरक आहे तो फक्त चिन्हांमध्ये. a प्लस बीचा क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे चिन्ह प्लस असतात, तर a मायनस बीचा क्यूबमध्ये चिन्ह आलटून पलटून येतात, प्लस मायनस प्लस मायनस. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. हाच तो धोकादायक क्षेत्र आहे जिथे सगळ्यात जास्त चुका होतात. कंसाच्या बाहेर जे वजाबाकीचं चिन्ह आहे ना, ते आतल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलून टाकतं. म्हणजे 8a क्यूब बनेल वजा 8a क्यूब, वजा 12a स्क्वेअर बी बनेल अधिक 12a स्क्वेअर बी, आणि असंच पुढे. आता बघा गंमत. जेव्हा आपण सगळे एकत्र मांडतो तेव्हा काय होतंय? 8a क्यूब आणि वजा 8a क्यूब कॅन्सल झाले. त्याचप्रमाणे प्लस 6ab स्क्वेअर आणि वजा 6ab स्क्वेअर सुद्धा कॅन्सल झाले. मग उरलं काय? 12a स्क्वेअर बी अधिक 12a स्क्वेअर बी आणि बी क्यूब अधिक बी क्यूब. आणि आपलं अंतिम उत्तर आलं 24a स्क्वेअर बी अधिक 2b क्यूब. सोपं होतं की नाही? चला आता दुसऱ्या प्रकारच्या समस्येकडे वळूया. इथे आपण त्रिपदींचा विस्तार करणार आहोत, आणि त्यातही खास करून जेव्हा ऋणपदं येतात तेव्हा. अशा गणितांमध्ये चिन्हांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. प्रश्न आहे 7m मायनस 3n मायनस 4k चा वर्ग. आपल्याला a प्लस बी प्लस सी चा फॉर्म्युला तर माहिती आहे, पण अरे आपल्या फॉर्म्युलामध्ये तर सगळीकडे प्लस आहे. मग इथे मायनस आलं तर काय करायचं? घाबरू नका, एक सोपी युक्ती आहे. इथली ट्रिक एकदम सोपी आहे. आपण काय करणार तर बी आणि सीला त्यांच्या ऋणचिन्हांसकट उचलणार. म्हणजे आपल्यासाठी a आहे 7m, बी आहे वजा 3n आणि सी आहे वजा 4k. आता ह्या किमती आपण सरळ आपल्या मूळ सूत्रामध्ये ठेवूया. आणि इथेच चिन्हांचे नियम कामाला येतात. बघा, 2ab मध्ये धन आणि ऋण संख्येचा गुणाकार झाला म्हणून उत्तर आलं ऋण वजा 42mn. पण 2bc मध्ये बघा, 2 ऋण संख्यांचा गुणाकार झाला, ऋण गुणिलं ऋण झालं की नाही धन, म्हणून उत्तर आलं प्लस 24nk. आणि मग सगळ्या पदांची व्यवस्थित गणना केल्यावर आपल्याला हे अंतिम उत्तर मिळतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा वर्ग नेहमी धनच असतो, पण 2ab, 2bc आणि 2ac यांची चिन्ह मात्र a, b आणि c च्या चिन्हांवर अवलंबून असतात. आपली तिसरी समस्या आहे अपूर्णांकांवरची. आणि मला माहीत आहे, फ्रॅक्शन्स बघून अनेकांना थोडी भीती वाटते. पण खरं सांगू, बीजगणितामध्ये फ्रॅक्शन्स आपले मित्र आहेत. त्यांच्यामुळे गणित उलट सोपं होतं, कारण बरीच पदं एकमेकांना कॅन्सल करतात. तर प्रश्न आहे x मायनस 1/x क्यूब. इथे आपण सरळ सरळ a मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरणार आहोत. आपल्यासाठी a म्हणजे x आहे आणि b म्हणजे 1/x. चला बघूया पुढे काय होतं. आता बघा गंमत. मधल्या पदांमध्ये काय जादू होते ते. पहिल्या पदात वरचा एक x आणि खालचा एक x कॅन्सल झाला आणि उरलं फक्त वजा 3x. दुसऱ्या पदातही तसंच, एक x कॅन्सल झाला आणि उरलं फक्त प्लस 3/x. पाहिलंत किती सोपं झालं? मधली पदं सोपी झाल्यावर आपल्याला हे किती सुटसुटीत आणि छान उत्तर मिळालं आहे बघा. म्हणजे अपूर्णांकामुळे प्रश्न अवघड नाही, तर उलट सोपा झाला. चला आता आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग समस्येकडे जाऊया. ही समस्या आपल्याला दाखवते की ही सूत्र फक्त परीक्षेपुरती नाहीत,
तर त्यांचा व्यवहारात मोठ्या संख्यांची गणना करण्यासाठी कसा उपयोग होतो? तर आव्हान आहे 995चा घन काढणे. आता 995 गुणिले 995 गुणिले 995 हे करत बसलो तर खूपच वेळ जाईल नाही का? पण थांबा, बीजगणिताच्या मदतीने यावर एक खूप सोपा मार्ग आहे. इथेच आहे खरी युक्ती. आपण 995ला 1000-5 असं लिहू शकतो आणि असं केल्यामुळं आपल्याला a वजा bचा घन हे सूत्र वापरता येतं, जिथे a म्हणजे 1000 आणि b म्हणजे 5. आता बघा गणना किती सोपी होते. 1000 सोबत काम करणं किती सोपं आहे बघा. आपल्याला फक्त शून्यांची संख्या मोजायची आहे. यामुळे मोठी आकडेमोड पूर्णपणे टळते आणि चुकायची शक्यता खूप कमी होते. आणि मग ह्या सगळ्या पदांची बेरीज वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळतं आपलं अंतिम उत्तर. पाहिलंत, बीजगणिताचा वापर करून आपण किती सहजपणे इतकी मोठी गणना केली. ठीक आहे, तर आपण 4ही वेगवेगळ्या प्रकारची अवघड गणितं पाहिली. आता या सगळ्यामधून आपण जे शिकलो ते एकत्र करून परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊया. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी या 3 प्रो टिप्स नेहमी लक्षात ठेवा. 1. ऋण संख्या दिसली की तिला कंसात टाका. 2. 2 कंसांच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह दिसलं की सावध व्हा, कारण ते धोकादायक क्षेत्र आहे. आणि 3. घनासाठी 1, 3, 3, 1 हा सहगुणकांचा नमुना पाठच करून ठेवा. या टिप्स तुमच्या चुका नक्कीच टाळतील. तर मग आता आपण या सगळ्या स्ट्रॅटेजीज शिकलो आहोत. आता वेळ आहे सराव करण्याची. आता विचार करा, यापैकी कोणत्या प्रकारच्या गणितावर अधिक मेहनत घेऊन त्यावर पक्की पकड मिळवायची आहे, तिथूनच सुरुवात करा. सराव करत रहा.